सकाळी 5 वाजता अलार्म वाजतो आणि पुन्हा 5 मिनिटं म्हणून तुम्ही पुन्हा झोपी जाता. पण ही कहाणी फक्त तुमच्या एकट्याची नाही आहे, तर प्रत्येकाची आहे. थंडीच्या दिवसात ब्लँकेटमधून पडून राहण्याचा मोह कोणाला होत नाही, सगळ्यांनाच होतो. या काळात आळस आणि सुस्ती येणं स्वाभाविक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या शरीरासाठी एका वर्षात फक्त 3 ते 4च महिने असे येतात, जेव्हा कमी कष्टात जास्त परिणाम मिळतो. तुम्ही जर या 3 महिन्यांचा फायदा घेतला नाही, तर तुमचा पुढचा उन्हाळा तसाच सुस्त जाईल. त्यामुळं लक्षात ठेवा, हा हिवाळा आपल्याला असाच जाऊ द्यायचा नाही आहे. जर तुम्ही या संपूर्ण सीझनमध्ये फक्त खाणं आणि झोपणं एवढंच करणार असाल, तर तुम्ही एक खूप मोठी संधी गमावत आहात. त्यामुळं आजच ठरवा, हा हिवाळा सुस्तीचा नाही, तर फिटनेसचा सीझन असेल. आपल्याला या थंडीच्या दिवसांचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे. व्यायामाचं खरं महत्त्व समजून घ्यायचं आहे. पण हे कसं साधायचं? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. खरं सांगायचं तर व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याची खरी संधी आपल्याला या हिवाळ्यातच मिळते. थंडीमुळं आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरतं. त्यामुळं इतर ऋतूंपेक्षा या काळात जास्त कॅलरीज बर्न होतात. तसंच ऊर्जा आणि चपळता टिकून राहते. यासाठी सकाळी लवकर उठून कोवळ्या उन्हात चालायला जाणं, जॉगिंग करणं किंवा योगा करणं अतिशय उत्तम मानलं जातं. तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर घरातच हलके व्यायाम करा. कारण थंडीमध्ये व्यायाम करण्याचे खास फायदे आहेत, जे तुलनेने इतर कोणत्याही ऋतूमध्ये फारसे मिळत नाहीत. थंडीच्या दिवसात व्यायाम करण्याचा सर्वात पहिला फायदा म्हणजे तुमची शारीरिक क्षमता वाढते. कारण थंड हवामानामुळं आपल्या शरीराला काम करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. या अतिरिक्त प्रयत्नामुळं तुमची कार्यक्षमता नैसर्गिकरित्या सुधारते. याचसोबत नियमित व्यायाम केल्याने शरीरात एंडोर्फिन नावाचं आनंदी हॉर्मोन्स रिलीज होतात, जे थंडीतील सुस्ती आणि नकारात्मकता दूर करून दिवसभर तुमचा मूड फ्रेश ठेवतात आणि कामातील एकाग्रता वाढवतात. याशिवाय सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात काही वेळ घालवल्यास व्हिटॅमिन डी मिळतं. हे व्हिटॅमिन हाडं आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. थंडीत अनेकदा सांधे आखडतात आणि दुखतात, पण जर तुम्ही नियमित हलका व्यायाम केला तर सांधे मोकळे राहतात. विशेषतः स्ट्रेचिंगवर लक्ष दिल्यास सांधेदुखीवर आराम मिळतो. तुम्हाला जर तब्येत बनवायची असेल तर हिवाळा हा तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. या थंडीमुळं तुमच्या स्नायूंच्या वाढीला आणि फॅट कमी करण्याच्या प्रक्रियेला नैसर्गिकरित्या चालना मिळते. तुम्ही अनेकदा नोटीस केलं असेल की इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात आपल्याला सारखी भूक लागत असते. याचं कारण स्पष्ट आहे. बाहेरील थंडीमुळं शरीराला आपलं तापमान संतुलित ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. म्हणूनच आपल्याला जास्त भूक लागते. शिवाय या काळात आपली पचनक्रिया देखील अधिक सुरळीत काम करत असते. त्यामुळं आपण खाल्लेला प्रत्येक अन्नाचा कण शरीराला व्यवस्थित शोषून घेता येतो आणि मग त्यातूनच आपले स्नायू मजबूत होतात आणि शरीराला ताकद मिळते. या व्यतिरिक्त थंड वातावरणामुळं रात्री तुमच्या झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. जेव्हा शरीर थंड असतं तेव्हा ते शांत गाढ झोप घेऊ शकतं. ही गाढ झोप स्नायूंची वाढ करणारे महत्त्वाचे हार्मोन अर्थात ग्रोथ हार्मोन्स रिलीज करण्यासाठी आवश्यक असते. महत्त्वाचं म्हणजे थंडीत शरीराची रिकव्हरी उन्हाळ्यापेक्षा जलद आणि प्रभावी होते, ज्यामुळं तुम्हाला स्नायूंच्या वाढीसाठी थेट फायदा मिळतो. थोडक्यात सांगायचं झाल्यास हिवाळ्यात तुम्हाला झोपूनही स्नायू वाढवण्याची संधी मिळते. आता तुम्ही म्हणाल, सगळं ठीक आहे, पण थंडीत अंथरुणातून उठावं कसं? तर त्यासाठीही काही सोपे उपाय आहेत. पहिली पायरी म्हणजे एक छोटी सुरुवात करा. तुम्ही जिममध्येच जाऊन व्यायाम केला पाहिजे असं नाही, तर घरीच गॅलरीत, अंगणात किंवा शक्य असेल तर बाहेर पडा. दिवसातून स्वतःला फक्त 15 ते 20 मिनिटं द्या. आज मी एवढे सूर्यनमस्कार करणारच असा दृढ निश्चय करा. सुरुवातीला अगदी लहान ध्येय ठेवा आणि ते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे ध्येय पूर्ण केल्याने तुम्हाला एक वेगळं समाधान आणि प्रोत्साहन मिळेल. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे हिवाळ्यात स्नायू थोडे आखडलेले असतात. त्यामुळे कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप आणि व्यायामानंतर कूलडाऊन करायला विसरू नका. यामुळे इजा होण्याचा धोका कमी होतो आणि तुमचा व्यायाम सुरक्षित राहतो. थंडीत आपल्याला फारसे तहान लागत नाही, म्हणून आपण पाणी पिणं टाळत असतो. पण व्यायाम करताना शरीरातील पाणी कमी होत असतं. त्यामुळे डिहायड्रेशन टाळण्यासाठी कोमट पाणी किंवा नॉर्मल पाणी प्यायला हवं. कारण शरीरातील स्नायूंच्या योग्य कार्यासाठी पाणी हे आवश्यक असतं. याशिवाय काही साध्या जीवनशैलीतील सवयी तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतील. सर्वात आधी म्हणजे पुरेशी झोप घ्या. कारण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी 7 ते 8 तास शांत झोप गरजेची आहे. तसंच थंडीपासून बचाव करणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळं गरम कपडे घाला आणि विशेषतः कान, नाक आणि पाय झाकून ठेवा.
त्याचबरोबर च्यवनप्रकाशसारखे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्याने अवश्य घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवसात शरीराची एक चांगली दिनचर्या सेट करा आणि आजपासूनच व्यायाम करायला सुरुवात करा. वेळेवर पौष्टिक आहार घ्या, स्वतःला हायड्रेटेड आणि उबदार ठेवा, तसंच वेळेवर झोप घ्या. यामुळं आरोग्य आणि उत्साह दोन्हीही टिकून राहील. या साध्या गोष्टी फॉलो केल्यास येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला निरोगी आणि उत्साही वाटेल. त्यामुळे या हिवाळ्याला असंच जाऊ देऊ नका, त्याचा फायदा करून घ्या. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा. हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आयुष्य होईल सुंदर. पाहत रहा फक्त GP हिलर.